आहे की कोर्टाचा सीन आहे आणि आता यांच्यावरती आरोप सिद्ध होणार आहेत आणि तुम्ही वाक्यपाठ केलेलीच असतील तर तुमच्यापासून आपण सुरुवात करूयात. मला जायचं मैदान, मला जायचं मैदान. करणार आपण सगळं. तर तुम्ही प्लीज इकडे उभे असता सर आणि आपण सुरुवात करूयात. तर सर महत्वाची गोष्ट अशी आहे सर की याच्यापूर्वीचे जे सीन घडलेले आहेत त्यापेक्षा हा फार वेगळा आहे आणि त्यामुळे हा जो सीन आहे ते सगळे वेगळे असतात सिनेमात. ते सिनेमात सगळे सारखेच असतात, वेगळे काही नसतात. महत्वाच्या गोष्टी आहेत ना की त्या मी करून घेतो. सांगा पण. ती मी आणली होती. मला घेऊन ये ना, मी दिग्दर्शक आहे. हो का? मी बराक ओबामा है आता. चलो सर, करते क्या? 9 बजे जाना है. सॉरी सर, माफ करा. सॉरी. कोण आहात तुम्ही? मी हिरोच्या रोलसाठी पाठवले मला. हिरो? तुमचा हिरोचा रोल नाहीये. तुमचे कपडे बघितलेत का कशाचे आहेत? हा, दिले त्यांनी. पट्टेवाल्याचा रोल आहे तुमचा. चला इकडे उभ्या. इथं उभं राहायचं तुम्हाला. काय ऍक्शन. काय खिळा वरती आलेला तो. तुम्ही चालू सीन मध्ये असले प्रकार प्लीज करू नका. मला सीन शूट करायचा आहे. सॉरी. खिळा ठोकायला आलो मी इथं. व्हॉट नॉनसेन्स गोइंग ऑन दिस सेट ऑफ दिस सॉरी. ऍक्शन. ऑर्डर. सरकारी वकिलांनी या केसची सुनावणी कोर्टापुढे सादर करावी. काय? का हसलात? ते हसले म्हणून मला वाटलं. परत करा. चला. हे असे लोक येतात ना कुठून. ऍक्शन. ऑर्डर. सरकारी वकिलांनी या केसची सुनावणी कोर्टापुढे सादर करावी. आज ही जी केस आपल्या पुढे उभी आहे त्या केसला आपण खूप गांभीर्याने घ्यायलाच हवं. हा टकला. कोण आहे हा माणूस? एक मिनिट इकडे. का माझं कॉन्सन्ट्रेशन लूज करताय तुम्ही? कळतं का तुम्हाला अभिनय काय असतो तो? अरे आपला देह एका आत्म्याला द्यायला लागतो. तुम्हाला कळतंय का? हे केस उगाच पांढरे नाही झालेत माझे. हे म्हणायचे का तुम्हाला? सर परत करूया. और रिफ्लेक्टर पे कौन है रे? कौन है रिफ्लेक्टर पे? कौन है रिफ्लेक्टर? इंडोर शूटिंग चालू आहे. काय रिफ्लेक्टर आहे? ऍक्शन. ऑर्डर. सरकारी वकिलांनी या केसची सुनावणी कोर्टापुढे सादर करावी. काय नात काय एक तर ते खाजून राहिलं तरी मी डोक्यात घालून बसलोय ना मी. हा 4 वेळा पाडून राहिला. याला काय अर्थ आहे काय? ऍक्शन. ऑर्डर. सरकारी वकिलांनी या केसची सुनावणी कोर्टापुढे सादर करावी. आता आरोपीच काय ते बोलते. काय शपथ घ्या पहिले ते. तेच करतो. हे बघा तुम्हाला काय करायचं आता? हा सर. हे घ्यायचं आहे. हा पवित्र ग्रंथ असा घ्यायचा. तिथे जायचंय, शपथ घ्यायची त्यांच्याकडून. ओके. आणि वाक्य काय? या पवित्र ग्रंथावरती हात ठेवून शपथ घ्या. जे सांगेन खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. ऍक्शन. फक्त चालत या. काही करू नका. नसलं मून वॉक वगैरे. चेहऱ्यावर दाखवा ना. चेहऱ्यावर जो अभिनय येतो. ऍक्शन. काय करताय तुम्ही? हे काय आहे? चेहऱ्यावर तसं काही करू नका प्लीज. आता वाक्य आहे या पवित्र ग्रंथावरती हात ठेवून शपथ घ्या. या पेपर. ऍक्शन. या पत्र्यावरती सर परत होईल. या पवित्र ग्रंथावरती ऍक्शन. या पतिवरती
पतिव्रतेवरती नाही, या पवित्र ग्रंथावरती. पवित्र ग्रंथ पवित्र पवित्र आला आला येते सर. आलंय घ्या. या पांढऱ्या ग्रंथी तुम्ही त्यांना ट्रेनिंग देत नाही बरोबर तुम्ही? हा, त्यांना ललित कलामध्ये पाठवा ना. भाषा सुद्धा नाही म्हणजे काय? सतत पत्रग्रंथ बोलता येत नाही त्यांना. महाराज मुजरा केवढ्याला दिला? काय? गजरा? अरे गजरा नाही रे, मुजरा मुजरा. याला उशीर का झाला मला सांग? मेट्रो मेट्रो बंद पडली म्हणून उशीर झाला ना. राणी सरकार कुठे आहे? हा बोलवा त्यांना. महाराज 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 यांना सांगा आम्ही यांच्याशी बोलणार नाही. आमचा रुसवा काढा. तुम्ही राजपुत्रांना सिनेमा बनवण्यासाठी पैसे द्यायला विसरलात. हा काय रे बेटा? काय रे बेटा? तू मला म्हणते असं तुम्ही त्याला म्हणा. काय रे बेटा? डॅडी मला पैसे पाहिजेत, मला पिक्चर बनवायचा आहे. अरे पण कुठला बनवणार आहेस? तुम हमार हो. तुम हमार हो अर्थात तुझ्या आईचा घो. काय बोलताय? म्हणजे हे मराठी पिक्चर बनवणार आहे. हा. मग हे असं नाव असं कसं टाकलंय? म्हणजे कन्फ्युज झालो मी. पिक्चर मराठी बनवणार पण त्यातले सगळे डायलॉग हिंदी असणार आहे. आ हा मराठी पिक्चर म्हटले डायलॉग सगळे हिंदी. हा म्हणजे काय? हा? आता मराठी पिक्चर बघितले मराठी पिक्चर हा? त्यातले सगळी गाणी हा. हिंदी असतात. अर्धे डायलॉग तर हिंदी असतात. मग मी केलं तर काय होतं मग? अच्छा अच्छा, म्हणजे डायलॉग तुम्ही पूर्ण हिंदी मध्ये लिहिणार आहे. नाही बरोबर आहे. पण कसं आहे ना, मराठी गाणी असतील त्याच्यात. नाही ती पण इंग्रजीमध्ये असणार. काय? हा अबे म्हणजे तू पिक्चर बनवणार मराठी डायलॉग त्याच्यातले हिंदीत आणि गाणी इंग्लिश मध्ये, असं कसं काय? असं नाही केलं तर बघणार कोणता पिक्चर मग? हा? तुम्हाला माहित नाही आजकालची पोरं आहेत ना सगळे कॉन्व्हेंट मध्ये जातात. कॉन्व्हेंट मध्ये इंग्लिश बोलतात फाड फाड फाड. मराठीला काय किंमत नाही उरली आहे. ज्या मोबाईल मध्ये मराठी फॉन्ट असतो ना तो मोबाईल पण घेत नाही आता कोण. अरे हे पण हे मला सांग, इथेचा डायरेक्टर कोण आहे? अरे दोनदा पाय चपला ना आलाय का? कोण आहे हा? हा गिल्लास आता नाही संध्याकाळी. आता कसला गिल्लास म्हणतो? गिल्लास घ्या. अय्यो माय नेम कैलासी कुठून आले आपण साधारण? कोईमत्तूर. काय बोलतो रे? म्हणजे तुम्ही आधीपासूनच इकडे हे का? आधी आता आले कधी तुम्ही नेमके? ए नहीं नहीं मैं पहले से ही इधर रहती थी. रहती थी? मैं पहले से ही इधर रहता तो. एक मिनट झालं? मैं पहले से इधर रहता था. 40 वर्ष पूर्वी की गोष्ट. मेरे अन्ना मेरे पिताजी उधर से एक साइकिल लेके मुंबई में आए और साइकिल पे इडली वड़ा का धंदा डाला. त्यानंतर त्या जागी एक 5 स्टार हॉटेल उभं राहिला. हे देवा, बघा 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 कॅपॅसिटी बघा. अरे तिकडून सायकल इथं काय केलं? हॉटेल उभं केलं 5 स्टार. मला एक गोष्ट सांग, ये राजा, तू मराठी पिक्चर बनवतो आणि हा साऊथचा डायरेक्टर कशाला पाहिजे रे तुला? आजकाल सगळं साऊथच पाहिजे असतं सगळ्यांना. माहित आहे काय? यासाठी हिरोईन कोण आहे? भोजपुरी आहे. कशी आहे डॅड? दाढ रात्री दुखत होती, आता बरी. काय काय दाढ दाढ काय? माझी हिरोईन कशी आहे? कडक कडक थंडी पडली असं म्हटलं मी. हमार नाम है अलका देवी. मराठी पिक्चर मध्ये काम करायला तुम्ही? मराठी येते का तुम्हाला? मराठी बा. मराठी बा? अरे हिचा बाप मराठी. ती सांगती तरी मराठी बा. नाही नाही
नाही नाही मराठी बोलली. नाही नाही आता फिक्स है. हमारे बापू है ना, वो मराठी वाली चाल है ना दादर मा, वो खरीद लिया है. वो बिल्डर है. हमारे बापू मुंबई मा फकस एक पानीपुरी का ठेला लेके आए रहे. तेच तर प्रॉब्लेम आहे आमचा. आहे तोपर्यंत प्रॉब्लेम नाही आहे, रहे हाच प्रॉब्लेम आहे. आता मला पैसे द्या ना, पिक्चर बनवा. पैसे पाहिजे. किती पाहिजे तुला? 50 करोड. 50 करोड कुठून आणायचे? आज तुमच्या मराठी लोकांचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो. तुमच्या आजूबाजूला एवढी संपत्ती असते, काय सांगता? पण ती तुम्हाला दिसत नाही. दादर सारख्या सेंट्रल प्लेस मध्ये एवढा मोठा राजमहाल, मिनिमम 200 करोडची प्रॉपर्टी विकून टाका. 50 करोड मध्ये फिल्म बनवा, 150 कोटी ठेवून घ्या. अरे पण विकून टाका ठीक आहे, पण घेणार कोण? अरे हमारे बापू है ना, वो आएंगे और ये राजमहल देके आई मीन बेच के यहाँ पे बड़ा सा टावर बनाएंगे. और हमको किधर रहने का फिर? अरे मिलेगा ना सबको 3 BHK, सबको फ्लैट मिलेगा. पता है कहाँ? वो भी अंबरनाथ में. राजपुत्र तुम्ही नाही, चांगला व्यवसाय निवडलाय. फिल्म बनवूया, मोठा व्यवसाय. पण मराठी पिक्चर बनवायचा बाहेरच्या लोकांना घेऊन. थॉट काय तुमचा? चालत नाही मराठी सिनेमा. बाहेरच्या गोष्टी घेतल्या की मग मराठी सिनेमा आपला चालणार आहे. पण एक लक्षात येत आहे का, नूतन, तनुजा, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर या हिरोईन कुठल्या होत्या हो राजपुत्र? बाहेरच्या होत्या. अरे दिवस रात्र रेडिओ पासून मोबाईल पर्यंत ज्यांची गाणी ऐकत असतात तुम्ही, कोणाची असतात ती गाणी? भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले यांची गाणी आहेत ना. महेश मांजरेकर, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे. हिंदीमध्ये गेली माणसं, तिकडे नाव कमावलं, पण त्यानंतर सुद्धा पुन्हा पुन्हा येऊन मराठी मातीतला सिनेमा जगवावा असा वाटतो त्या माणसांना. का? कारण आपण मराठी आहोत. हे सगळं एका बाजूला, पण एक तरी साधी गोष्ट लक्षात घ्या, ज्या माणसानं या भारतामध्ये चित्रपट सृष्टी निर्माण केली ते दादासाहेब फाळके मराठी होते. चला, म्हणजे साहित्य आता आलेलं आहे. आपल्याला काय करायचं माहितीये का, या साहित्यापासून काहीतरी एक डिझाईन करायची आहे. आणि छानपैकी अशी डिझाईन म्हणजे आपण काही करू शकतो. म्हणजे आता हे जसं एक छोटस मी तुम्हाला करून दाखवा. बोलता मी करून दाखवतो काहीतरी. पण तेच तुम्हाला सांगतो, नियम आणि अटी सांगतो याच्या. तर काय करायचं माहितीये का, तुम्ही इथे आता हे सगळं साहित्य आहे. कोवळा आहे, दुधी भोपळा आहे, कांदे आहे, हे आहे, तर लसूण आहे, नंतर टूथपिक पण ठेवलेले आहेत. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत इथे ठेवलेल्या आहेत, ह्या तुम्ही करता करता बोलता बोलता असं केलं. आता समजा आता हे छान असं एक झालेलं आहे, तर आता एक छान असं एक छोटेखानी असं एक गुलाबाचं फुल या ठिकाणी झालेलं आहे. तर असं एक फुल तुम्ही करून शकता. तुम्हाला काय पाहिजे तुम्ही करू शकता. फक्त डिझाईन झाल्यानंतर ना त्यात एक सामाजिक मेसेज मात्र असला पाहिजे. सर मला एक सामाजिक यातनं एक फार मोठा म्हणजे हे तुम्ही काय बनवलं आधी, हे तुम्ही काय की सर्वसामान्य माणसाच्या नजरेतनं हे काय आहे ओळखू येत नाही. मी सांगते तुम्हाला मी हे काय बनवलंय. हा ना खूप सिगरेटी ओढणारा माणूस. त्याच्या तोंडात खूप सगळ्या सिगरेटी आहेत. तर म्हणून मी या टूथपिकचा वापर सिगरेट या अर्थाने इथे केलेला आहे. आणि यातनं एक सामाजिक संदेश मला असा द्यायचा आहे. डोळे लाल झाले. तर तुम्ही जर खूप सिगरेटी ओढल्या तर असे सगळीकडे तुम्हाला बघा ना, सगळीकडे त्यांना असे म्हणजे काटे आहेत. सांगता येत नाही म्हणजे मोठा संदेश असेल बघा. म्हणजे ते मरणासन्न झालेले आहेत. संदेश शब्दात मावत नाही याचा अर्थ. व्हेरी गुड. मरणासन्न झालेले आहेत. तुमच्याकडे हेल्प करते. अमृतानी हे एक तर माझं बघून केलंय. मी एक सिगरेट टाकल्यावर तिने खूप सिगरेट आणि दुसरं म्हणजे तिला संदेश हा तिच्या नवऱ्याचं नाव असल्यामुळे खऱ्या तिला 50 वेळा संदेश शब्द म्हणायचा असं नवऱ्याने सूचना दिली. पण एक मिनिट, माझा संदेश असा आहे की सिगरेटी पिऊ नका, नाही तर मरणासन्न व्हाल.
झालं काय की मी सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात केली सिगरेट पहिल्यांदा ह्याच्या तोंडात मी टाकली. अच्छा ही सिगरेट आहे. नंतर मी हळूच तिकडे बघितल्यावर बऱ्याच सिगरेट्स दिसल्या. मग मी म्हंटल की मला काहीतरी संदेश बदलायला पाहिजे. मग मी आता ताबडतोब तुझ्याकडनं शिकलेली एक गोष्ट केली की ते हे जे फुल आहे मी फार इम्प्रेस झाले. म्हणजे मला फार आवडलं आणि मला बघा त्यांना इतकी फुलं दिली असतील आयुष्यात टोमॅटोच्या फुलांनी इम्प्रेस झाली. मला सांगायचंय की मृणाल जेव्हा SP कॉलेजमध्ये होती तेव्हा ती रोज क्वीन होती आणि तिला एवढे गुलाब मिळायचे ना की म्हणजे ती दिसायची नाही, गुलाब जास्ती असायचे. आणि मग मी एक फुल बनवण्याचा एक बारीक प्रयत्न केलाय. पण हा प्रयत्न झाला तेव्हा सायमल्टेनियसली फुलाची पाकळी असं म्हणायला हरकत नाही. सायमल्टेनियसली मी बऱ्याच सिगरेट्स तिकडे बघितल्या आणि मग तुम्ही म्हटलात की संदेश पण द्यायचा आहे तर मग मी लगेच संदेश चेंज केला माझा की सिगरेट ओढल्यानंतर या फुलाचं हे फुल होऊ शकतं. थोडसा म्हणजे याच्यात जरा पुणेरीपणा पण थोडासा दिसतोय याच्यामध्ये की पुणेरी माणसाच्या नाकावर जसा राग असतो त्याने नाकाचं प्रतीक म्हणून लसूण लावलेला आहे. हा जो काही लसूण लावलेला आहे. हेल्मेट शिवाय पुण्यात जाता येत नाही. हेल्मेट शिवाय कुणी जाऊ नये पुण्यात त्यामुळे हेल्मेट अनेक संदेश देण्याचा प्रयत्न केला. भार्गवीताई नमस्कार. भार्गवीताई वेगळं काहीतरी बनवलं काय केलं असेल असं हे बघ सामाजिक संदेश नाहीये तिकडनं बघितलं असतं तुला कळेल. अशी छान हसरी मुलगी आहे जिने क्लिप लावलाय टोमॅटोच्या जिने गॉगल घातलाय आणि तिला छान केस आहेत. छान हसरी मुलगी. असं गॉगल केलाय मी. गॉगल आवडलाय मला. वा 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 गॉगल आवडलाय मला. म्हणजे ही तुमची यांच्या हिशोबाने ही तुमची मुलगी 2-2 सिगरेट पिते. नाही रे ती हसरी आहे रे असं नको करू. हसरी अशी हसरी छान मुलगी आहे तिला छान केस आहेत तिने छान टोमॅटोचे असे क्लिप्स लावले. वा 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 म्हणजे खरं तर हेअर इम्प्लांट किंवा बिग कसंही चालेल. ही एक होडी आहे. ही एक होडी आहे. अच्छा हे मासे आहेत. शेवाळ असलेल्या पाण्यात ही होडी आहे. ते हिरवगार शेवाळ आहे. मासे पण आहेत. आणि मासे पण आहेत. मध्येच ही झाडं पण आहेत. अच्छा अच्छा अचानक. आणि हा एक माणूस आहे. म्हणजे याच्यात काय संदेश काय संदेश हे की आपलं आयुष्य ही एक नाव आहे आणि संकटरूपी कितीही लाटा आल्या तरी याच्यासारखं तटस्थ राहून प्रवास चालू ठेवा. खूप मोठा संदेश आहे ठिकाणी. माय गॉड्स नीलू. Oh hi guys. Yeah. Everybody here guy na. Female is there na. So yeah. Hi Shitty. How are you? I'm fine. Okay, it's okay. Okay. Yeah. So jealous na. Yeah. My God. Hi Kranti. You see that lady? That fat lady. You know? She yeah. It's I don't care. Yeah. I don't care. Yeah. You know, she have an affair, okay? Yeah. Nilesh is there now. That guy. Yeah. Doctor, you were having an affair with him, right? He's not. He's showing me the damn. Yes. Yes. From this way and that way. Yeah. My God, it's very nice earrings. Thank you, Mona. This is from Chor Bazaar. This is from Loha Bazaar. Loha Bazaar. Oh my God. I like your hair. खरे खरे तिकडे नाही माझे खोटे आहेत म्हणून म्हटलं. इट्स ओके. आता आपण मराठीत बोलायचं. हो. माय गॉड सो मिडल क्लास मराठी. माय गॉड फोन करते ना हॉटेलमध्ये तुम्हाला काय खायला हवे ते मला सांगा. ओके ओके. हॅलो हॅलो मॅगडी या. मॅगडी काय हवे तुम्हाला खायला सांगा पटकन. खरंच येणार आहे I'll have coffee. ओके कॉफी या. सिंग बर्गर. हा सिंग बर्गर. I'll have a mac chicken burger. मॅक चिकन ओके. One veg burger. व्हेज बर्गर. अँड यू? I'll have you. चिकन रॅप. चिकन रॅप. यू? यातलं काय राहील ते मला द्या. हॅलो हां 5 वडापाव सांगा. हां चला वडापाव येईपर्यंत आपण काहीतरी खेळूया. ओ गॉड. चला एवढ्या मुली जमल्या रॅम्प वॉक तर झालंच पाहिजे. ओ या की हर्षदाताई या कुणासाठी कधीही
म्हणजे मदत करण्यासाठी 24 तास उत्सुक असलेल्या स्त्रिया आहेत या इंडस्ट्रीमधल्या. ही जी एक भावना आहे ही मॅम कशी काय तयार झाली? नाही, आय थिंक मला वाटतं हे माझ्या पेरेंट्सकडून येतं, आई बाबा माझे. कारण माझा पप्पा हा मित्रांचा मित्र होता, तर माझा अख्खा मित्र परिवार, माझा परिवार ही इंडस्ट्री आहे. बऱ्याच वेळेला कसं होतं की काही गोष्टी या माझ्या हातात असतात. म्हणजे सपोज ताई अमुकला तिकडे ना कास्टिंग चालू आहे, तर आपलं कोणी ओळखीचं आहे का? फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली कोणी ओळखीचं असेल तर एक फोन करणे में कुछ भी नहीं जाता आपला. कुणाच्या मनात काही प्रश्न आहेत का? मला या सगळ्या खूप आवडतात. घरी न्याल काय तुम्ही? मी या सगळ्यांसाठी एक छोटस गिफ्ट आणलं, मी देऊ शकतो का? छोटा पेरू आहे. सो स्वीट. म्हणजे तुमचं खूप प्रेम आहे म्हणून आणलाय का? नाही, हा खूप आंबट आहे. त्यांच्याबद्दल बोलायचं आहे. हा बोला. म्हणजे आता या पोरीबद्दल मी काय बोलणार, मी लहानपणापासून या पोरीला ओळखतो. तुम्ही ओळखलं नसेल मला म्हातारपणामुळे. कॉलेजमध्ये ते कॅन्टीन मध्ये जे मागच्या साईडला टपरी होती ना, त्या तुम्ही नाश्ता बिस्ता करत होत्या. तुमचं कॅन्टीन होतं का ते? हा, माझे पैसे वगैरे राहिलेत का तेव्हाचे द्यायचे? तेवढ्यासाठीच मी आलो. 268 रुपये राहिले. पण निलेश, तुला माहितीये का एका भाजीत 12 पावांचा आमचा रेकॉर्ड आहे. ते 12 पावाचं पण आहे ते. कुणाला काय क्वेश्चन बाकी? हा, मला ओके, वा ड्यूड मॅन. मला प्रश्न मस्त आहे ना? आजच घेतलं. हा, प्रश्न ते नंतर. मला प्रश्न विचारायचा आहे की डबल शिलाई प्युअर कॉटन. लेदर आहे. नाही, कॉटन लेदर आहे. हॅलो ते प्रश्न विचारा. मला क्रांती रेडकर यांना विचारायचंय की मी हे केवढ्याला घेतलं असेल काहीतरी मग 2-2.5 रुपयाचं. नाही, कमी जरा. 3,000, 3.5, 4 फिक्स. हो. घ्या मग घ्या. मला मनवाला विचारायचंय हे कितीला घेतलं असं? मला द्यायचं नाही, फक्त तर आज आमच्या कॅफेमध्ये किटी पार्टीच्या निमित्ताने या सगळ्या मैत्रिणी जमलेल्या आहेत आणि खूप मजा केली त्यांनी. मी इतका उत्सुक झालो ना, मला काही शब्द सुचून नाही राहिले सर. म्हणजे आता नानासाहेबांचं स्वागत मी काय करणार? त्यांचं स्वागत की त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलणे म्हणजे हे तुटलेल्या इलेक्ट्रिकच्या बटनातून निघणाऱ्या स्पार्कनी 36 टायरच्या ट्रकच्या लाईटला प्रकाश दाखवण्यासारखं. अत्यंत मितभाषी, अत्यंत शांत स्वभावाचे, कधी कोणावर न चिडणारे, कधी कोणावर रागवणारे. कतरीना कैफ यांचे ज्येष्ठ बंधू. काय संबंध, काय ओळख करून देता तुम्ही? सर बघितलं? बरोबर आहे. म्हणजे बघितलं सर, डोळ्यात पाणी आलं सर. अगदी बरोबर आहे. वेलकम मध्ये सर तुम्हाला सांगतो डोळ्यात पाणी आलं सर. बहिणीच्या लग्नासाठी इतका खटपट करणारा भाऊ जगात कुठे बघितला नाही. अगदी बरोबर. त्यांचं लग्न झालं का सर? नाही अजून. नाही झालं. मग आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे सर. वेगळ्या अँगलनी बघितलं ना? मी आतमध्ये जाऊन बघतो, मी वेगवेगळ्या अँगलने बघतो तुला. म्हणजे बघा, इतका मोठा माणूस स्वतःच्या बहिणीचा हात माझ्या हातात द्यायला तयार झालेला आहे. असू द्या, काय हरकत नाही सर. काय होतं ना, तुमच्यासारख्या मोठ्या माणसामुळे ना गावागावात सर विविध घटना घडत असतात. म्हणजे तुम्हाला सांगायला मला अत्यंत आनंद होतो सर. म्हणजे आनंद नाही म्हणा तसा, थोडं दुःखाचीच गोष्ट आहे म्हणा. कारण तुमच्यामुळे ना आमच्या गावातल्या 5 म्हाताऱ्या खपल्या सर. म्हणजे डेट झाल्या. का डेट झाला? म्हणजे तुमचा पिक्चर होता ना जुना तो वाला, तो म्हणजे तुम्ही एका बाजूवर बसलेला असता, एक लहान पोरगा येतो म्हणतो मेरे माँ को बचाओ, मेरे माँ को बचाओ, मेरे आजी से बचाओ, मेरे माँ को. आणि तुम्ही म्हणता त्याला उठाव पत्थर मार फेका बुढ़िया को लाईट पकड के, त्या टाईप मध्ये सर. तर तिचा इतका प्रभाव पडला सर आमच्या गावामध्ये. तर ते लहान लहान पोट्टे पिक्चर बघून आले का, आजीला दनादन मारलं सर. म्हणजे त्याच्यात तुम्हाला सांगतो, म्हणजे ज्या आज्या घरी नव्हत्या आणि ज्यांच्या नातवानं पिक्चर पाहिले नाही आणि ज्यांच्या नातवाचा नेम चुकला, एवढ्याच आज्या वाचल्या. बाकीच्या सगळ्या गेल्या. तर अशा छोट्या मोठ्या गमती जमती या गावामध्ये घडत असतात. अत्यंत मोलाचा संदेश देणारे, म्हणजे एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है.
हा जो अत्यंत मोलाचा संदेश देऊन मलेरिया हटाव मोहिमेमध्ये सहभागी होणार आहे आणि त्या प्रत्यर्थ शासनाची मदत करणारे श्री नानाभाऊ पाटेकर आज या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय मलेरिया हटाव संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. मीच आहे सर. मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. तुमचं स्वागत करणं पण माझं कर्तव्य आहे. तुम्हाला सांगतो मॅडम, म्हणजे तुमच्याबद्दल म्हणजे काय बोला, म्हणजे ज्या वयात आमच्या बायका ना पेपरातली कोडी सोडवता येत नाही, म्हणजे टेबलला इंग्रजीमध्ये काय म्हणतात असं भैताडपणे 4 चौकात आम्हाला विचारतात. त्या वयात तुम्ही पेपरमध्ये एक कॉलम लिहिता है ना. किती चांगली गोष्ट आहे. तुमचा कॉलम वाचला मला खूप बरं वाटते मॅडम वाचून. म्हणजे तुम्हाला सांगतो मी आमच्या लोकल पेपरमध्ये एक कॉलम चालू केलाय. तर 2 ओळी मी तुम्हाला वेळ काय तुम्ही काय नावाने लिहिता? मी है ना माझ्याच नावाने लिहितो, बापरे नावाने. बापरे बापरे म्हणजे बापरे नाही, बापरे म्हणजे भापुरे. भापुरे म्हणजे फुलचं सोनाली कुरकंड भारत गणेशपुरेचं भापुरे असं केलं नाही. 2 ओळी वाचून दाखवा मॅडम. मी उठलो, सकाळी उठलो, म्हशीनं मान टाकली होती, पेंडीची आशा तिच्या डोळ्यात मला दिसत होती. मग घातली एकदाची पेंड तिच्या तोंडात आणि पाणी दुधात. निघालो जंगलाच्या बाजारात पांढरपेशा माणसाप्रमाणे तो विकायला. पुढे जात 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 बघतो काय तर समाज असा विस्कटलेला. अरे दूध घ्यायला कोणी तयारच नाही. पुढच्या चौकात भाऊ कदम मावा खाताना दिसला. मी म्हटलं नाही बाळा, सोडून दे ही सवय, ही वाईट आहे. तो म्हणाला तू दूध विकायला आला का सल्ला विकायला आला. असं प्रमाणे एक पहिला असा कॉलम मी, म्हणजे अजून भरपूर आहे मॅडम. तुम्हाला नंतर वेळ असेल तर मी तुमच्या पुस्तकं देतो तुमच्या हातामध्ये. तर अशा सर्वगुण संपन्न ऋतिक रोशनच्या आई आज या ठिकाणी आलेल्या आहेत. काय ओळख कुठलं काढलं शोध? आम्ही बघितलं ना त्यांचा मिशन काश्मीर मध्ये आहे ना. म्हणजे तुमच्यासारखाच दिसतो हा मॅडम. तर असं चतुरस्त्र व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. तर ज्यांची बोलण्यावर गोडी आहे, ज्यांची लिखाणावर गोडी आहे, जसं पेपरमध्ये ते लिहित असतात, म्हणून मी त्यांचं स्वागत करण्यासाठी आज या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय रद्दी पेपर संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. नमस्कार. ब्रिगेडियर, तुमच्या जीवाला धोका आहे, धोका आहे, धोका आहे. हा नाही तुमच्या पण आहे आणि तुमचे मित्र वागळ्यांना पण आहे. त्यांना सांगा वागळ्यांना जरा शांत राहा, म्हणा फार लखलख करतात ते जीवाची. हा ओव्हर अँड आउट. ओके. हा येस सर. माझा एवढाच रोल होता पण मी वाढवला सर. एक शेर स्क्रिप्ट मधलं बोला ना. अरे स्क्रिप्ट मधलं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? इतके मोठे माणसाला बोलतात आमचं टॅलेंट दाखवतो ना. प्रॉब्लेम बोल रे ते लक्षात देऊ. जळते सर तुम्हाला लोक अन्याय करते सर. एक शेर अर्ज आहे. दूर से देखा तो नाना पाटेकर थे. वाह 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 वाह. दूर से देखा तो नाना पाटेकर थे, नजदीक से देखा तो खरोखर नाना पाटेकर थे. ओके. खतरनाक विलन, खतरनाक विलन, खतरनाक विलन गेंडा स्वामी आ जाओ. कवट्या महाकाळ म्हणतात मला. काय 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 कवट्या महाकाळ. हे डायलॉग नाही आहेत तुमचे. हे डायलॉग नाही आहेत तुमचे म्हणतात. तुम्ही विलन आहात, विलन या सिनेमातले. नमस्कार. नमस्कार. तुम्ही सांगितलेले मिसल तयार आहेत. मग कांदा, लिंबू आणि 2 पाव जननी रस्सा मारवरती आणि दे पाठवून मिसळ. मिसल ना मिसल मिसल. मिनी सायंटिस्ट सायंटिस्ट. अरे तू येडाय का? तुला मिसळ बनवायला ठेवला होता मी. ओ शेठ, तुम्ही मला जे सांगितलं ते मला माहिती नाही. तुम्ही जे सांगितलं ते मी केलेलं आहे. आता मला पैसे पाहिजेत. ऐसा कैसा देगा? मेरे घर का नहीं, ऐसा पैसा नहीं.
काय चालू तुमचं काय चालू तुमचं समजा इसको तुम्ही कधी तुम्ही काय चालू इथं मिशन वर आला का मिसळ खायला आलास मिसळ मिसळ दोन खतरनाक माणसाचा खात्मा करायचा फर्स्ट आहे ब्रिगेडियर 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 न तलवार की धार से न बोरियाले गोछार से न तलवार की धार से न श्रावणी सोमवार से न तलवार की धार से ना पोलियो के गोली से थैंक यू न तलवार की धार से न पोलियो की गोली से रंधा मारता है तो बस कारपेंटर खार खार से सर सर मी जाम फॅन आहे यांचा जाम फॅन आहे ऑटोग्राफ द्या ना ऑटोग्राफ काय चालू आहे ले लो अरे हे अमोल पालेकर आहेत ना ओळखलं ना मी अरे तुम्ही कोण आहे मुख्य विलन आहे मी गेंडा स्वामी खात्मा करायचा चल चल दुसरा कोण आहे याच्यापेक्षाही खतरनाक आहे ह्याच्यापेक्षा खतरनाक आहे याच्यापेक्षाही खतरनाक जबरी जबरी कोण आहे वागळे 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 छोड़ दे मुझे क्या है पहचानता नहीं मुझे वागले हूँ वागले मराठा हूँ मराठा मरता है या मारता है समझा वागले हूँ हे बाजूला 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 ॲम्ब्युलन्स आली कोणतरी येते बाजूला म्यूजिक है म्यूजिक एंट्री म्यूजिक है हाँ कैसे बताऊं तुम्हें तुम मेरे लिए कौन हो कैसे बताओ तो दिन हो रात हो सूरज हो चांद हो आभाड़ हो माया हो तुम सागर हो सागर कारंडे हो कुशल हो बद्री के हो भाऊ हो कदम हो कैसे बताओ तुम्हें तुम मेरे लिए कौन हो एक मिनट इसके आगे हमें आता है नसतेस घरी तू जेव्हा जीवा शिवाची बैल जोड जोडीचा मामला मामा ही थांबला आला तुम्ही माझं टपाल आलं टपाल हो तुमचं टपाल आलं व्हॉट्सअप आलं सगळं आलं सगळं आलं ना पाहुणे आलेत पाहुणे हे काय पाहुणे बसलेत अरे वा वा अरे काय माणूस केवढं मोठं माणूस आलंय माहितीये का कोण विनोद खन्ना हे मुंबईचं आकाशवाणी केंद्र आहे रात्रीची 9:40 झालेली आहे आता मी बसतो पोथी वाचायला असं अरे अरे विद्याबाला मी श्वसन बसत नाही डोळ्यावर नाना पाटेकर अरे वा हत्या 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 असं असं बता एक हवाचा पिटकोण सारी बाजरी का बता बता अरे बनाने वाले ने समोसा नहीं बना तू कौन होता है बनाने वाला हाँ ए मला मला भाई अरे हबो पोकीमान अरे पोकीमान कैसा है बाबा तू बरं आहे ना वा 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 हबो हा टेडी बेअर बघितलास का किती मस्त आहे ना अरे वा कापूसच भरलाय सगळा सेलवर आहे सेल बिल बोलतो मला पाहिजे मला सांगा कितीला दिला किती मी दिया बोलो पप्पा काय तुम्ही बोलताय कशाला पाहिजे तुम्हाला ते अरे पाहिजे म्हणजे तुला सांगतो 8 तरी गाद्या बनतील एवढा कापूस भरलाय तुम्ही काय बोलताय ते हसतात म्हणून तुम्ही गंमत करताय त्यांची वाडकर आहे ते वाडकर काय अच्छा अच्छा
चहा पाणी काय झालं झालं पप्पा झाले सगळ्यांचं झाले ओळख परेड तुमची जाताय तुम्ही आता झालं आनंदी आज लय मोठे मोठे पाहुणे आले येतो येतो थल मला ओळखलं काय थल मला डायरेक्टर आलाय कोणी ओळखलं काय थल मला डायरेक्टर आलाय कोणी आज मी सिनेमा करतोय फाइंडिंग नाग मनी फाइंडिंग नागमणी वा वा चांगला पिक्चर आहे युनिक नाव काढलं तुम्ही काहीतरी अरे आता ऍक्टरच आलाय माझ्याकडे सॉलिड हा थल आय लव्ह यू थल प्लीज माझ्या सिनेमात एक रोल कला थल हिरोचं काम आहे प्लीज कला थल प्लीज इकडे या चल आता मी तुम्हाला सांगतो थल टेन्शन घेऊ नका लाईव्ह बना दूंगा मैं तो तुम्ही नाग असता हिरोईन येते हिरोईनच्या प्रेमात तुम्ही पलता आणि हिरोईनच्या बापाकडे हिरोईनचा हात मागता ओके थल एक मिनिट कॉस्ट्यूम करते हम लोग काय करते कॉस्ट्यूम कॉस्ट्यूम आणेल हो हो हीरो तैयार है ओके ओके अभी हीरोइन आएगी हीरोइन को तुम बुलाओ आवाज दो फिर हीरोइन आएगी हीरोइन का एंट्री होएगा बुलाओ थल नाम कुछ है उसका आई लव यू ऐसा पुकार दो हीरोइन आएगी ओके ओके रेडी 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 चल आई लव यू खाली क्या हो गया मालूम क्या वो जो आप डांस किया ना सेम नाग नाग लग रहा है सर खाली ना वो ऐसे बेबी जरा दिखा करके हाँ सर ये एक हुआ नहीं इतना खाली मेरे को मोमेंट दे दो सर ओके ओके ले ली सर ले 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 एक मिनट सर जरा फोकस का लोचा है यार ओके ओके सर ले ली नहीं नहीं इधर का लेना है ना ओके 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 सर एक मिनट सर क्लोज लेता है एक्शन थैंक यू ओके सर अभी प्रपोज करो ना सर नागिन आई लव यू नागिन સરસ બહુ સરસ નાક છે આ નાगिन तो गुज्जू છે अर्धवट राव मी सादर करतो पण त्यासाठी कोणीतरी मला तुमच्यापैकी मदत करणार कोण तुमच्यापैकी मदत करणार अति उत्साही कोण प्रेक्षक आहेत का हॅलो हॅलो तुम्ही तुम्ही अति उत्साही सगळ्या ठिकाणी सांगते तुम्हीच या ना या तुम्ही या जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे या इथे काय घाबरायला झालं तुम्हाला नाही म्हणजे असं कसं एवढं नाही नाही घाबरायचं काही कारण नाहीये हे बघा काय आहे अर्धवटराव माझ्या बरोबर नाही आहेत म्हणून मला नाही नाही म्हणजे काय तुम्ही फक्त अर्धवटराव सारखं करायचंय म्हणजे मी काय करीन तुमच्या मानेला असं थोडस दाब देईन हा सर थोडं खाली घ्या थोडं जर इकडे बघा जर तेल घे अरे का तू स्पार मध्ये गेलायस काय मालिश करायला बसवलं तुम्हाला नाही बरं वाटलं मी दाबलं की एकदा तोंड उघडायचं हा गुदगुले होते अरे तू पण रे अरे काय करू गुदगुले होते ना मला सर अरे गुदगुल हा ऐकणार नाही सर इकडे दाबण्यापेक्षा इकडे दाबायला जाईल ना शेवटी इथेच दाबायला लागेल तुला नाही नाही राबवून घेता मारता एक काम करूया याला आपण यंत्रच लावूया अर्धवटराव जरा माझ्याकडे बघायचं अर्धवटराव अरे अरे त्या मुलींकडे बघून डोळा काय मारतोय मी मारला तर चालतो तुम्ही मारू नका लोक चकलेनी मारतील हे बघ अर्धवटराव जरा म्हणजे आज काय आवडाबाई आली नाही म्हणून तुम्ही काय वाटेल ते करायचं काय म्हटलं आवडी आपली आवडाबाई नाही आली आपली काय माझी आहे ती अरे तुझीच आहे म्हणजे तेच ते काय तुमच्या अकोल्याला मी म्हटलं तर माझी अरे काय वाटेल ते काय बोलतोस वाजले किती सांग बरं हा वाजले किती
अरे वाचले किती? 12. अरे मी घड्याळात तुला वेळ विचारली. आज वेळ विचारताय, उद्या माझा कत्ता विचाराल. मग पत्ता विचारीन. मग कत्ता शोधत माझ्या घरी याल. अरे मग येईन ना. मी घरी नसेन, मग माझी बायको असेल. मुंगी कोचायच्या आधी मी पोचलो पाहिजे, नाहीतर मी पुरा पोचेन. हे आणि तुम्ही पोचायच्या आधी मला माझ्या घरी पोचू द्या. बायको एकटी आहे माझी. अरे तात्या, शरद उपाध्ये सरांकडे यायचंय. सर तुमच्या कार्यक्रम अरे ऐका मोठी मोठी माणसं आलीत की नाही, असं नाही करायचं. मामा आज सुट्टी आहे. शाळेत सुट्टी? हा. का? आम्ही गेलोच नाही शाळेत. आजच्या गावात मामा असं बोलतात? आईच्या गावात मामा असं बोलतात? मग आईच्या गावात पाराच्या भात असं बोल. जबरा. आईला हे ते बघ. कोण रे? आयटम. शपथ मस्त आहे ना. कडक. हा. हे वहिनी आहे तुझी. कडक काय बोलतो? कशावरून वहिनी? पहिला जो बघेल ती त्याची. आपलं काय ठरलंय? आई शपथ. हा बघ. अरे हा बघ. कोण आहे? काय माहिती कोण आहे? अरे तू नाही का पिटी? हा ते पोस्टरवर आहे ना असा रेडिओ घेऊन तो. नाही त्याचे कपडे घेऊन पळालेला तो. हा का कपडे घेऊन पळाला? त्याला लक्षात राहत नाही ना काय. शपथ. कोण आहेत रे? मिशीवाले? हा नाही मी ओळखतो. कोण आहेत? टॉम क्रूज. शपथ. मग अशी त्यांच्यासारखी एक बाई पण होती इकडे. हा त्यांची मिसेस होती ती. टॉम अँड जेरी. मिसेस टॉम अँड जेरी. जबरदस्त. आई शपथ. हे बघितले का कोण आहेत? कोण? मोठा भीम. अरे हे तू का लपला? बहुतेक माझा शेवटचा एपिसोड आहे. माझा पण तेच आहे रे. किती मोठे निर्माते. राकेश सारंग नाव आहे त्यांचं. राकेश सारंग. हा ऋतिक रोशनचे वडील. अरे नाही, मग आदिती सारंगचे वडील. काही नाती जोडू नका. आदिती सारंगधर असं नाव आहे. सर मी आदिती सारंग म्हणालो, हा धर म्हणाला. ह्याच्या मनात पाप. शपथ. छान एखादं गाणं बिणं सादर कर ना. खवटे देऊ खरी. मामा जाऊ दे. मामा एक छान गाणं मी बोलू. हा तूच बोल. तू अजिबात बोल नका. आंटीची. मामा आंटी आहे? आंटी नाही, ऍटम आहे ना. काय आहे मामा? अरे मम्मीचे पप्पा माझ्या मम्मीचे. पप्पाची. हे मम्मी पप्पाची नाही, मम्मी माझी. पप्पाची मम्मी म्हणजे माझी आजी. काही नाती लावू नका. एक चांगलं गाणं म्हणाल का फायनली? त्या पोरी पाहूया. मामा काय बोलतो? पळत्या पोरी पाहूया बोलतो मामा. काही देऊ नका. तू शब्द का देतो मध्ये? मामा असं आहे का? पळत्या पोरी पाहूया असं आहे? नाही. मग काय आहे मामा? पळती झाडे पाहूया. मग काय फायदा? पळती पोरीला पटवूया. काय बोलतो? मामाच्या पोरीला पटवूया बोलतो. असं मामाच्या पोरीला पटवूया वगैरे काही नाही. मामाच्या गावाला जाऊया. मग काय फायदा? मामाची पोरगी नाही पटायची, कशाला गावाला जायचं त्याच्या? दुसरं गाणं म्हणा. अजिबात मामाचं गाणं नाही म्हणा. दुसरं गाणं, शेवटचं गाणं. 50वाला. हा ते म्हणा. छान. मी राजहंस कारंडे, राम राम थुकराटवाडी या कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करतो.
आता पहाटेचे 10:30 वाजून गेले, 12 वाजलेले आहेत. का कशासाठी हे सगळं का? कोंबडा होतो. तुझ्या बापाने ठेवला आता 12 वाजता कोंबडा. तर बघूया आजचा दिनविशेष. म्हणजे बघूया दिनविशेष. याआधी याच दिवशी काय काय घटना घडल्या. तर मोहितेंची सखू पाटलांच्या भिकूबरोबर पळून गेली आणि त्यांना टिकू नावाचा एक मुलगा झाला, जो आज कुशल बद्रिके नावाने ओळखला जातो. आपल्याला काही वाढदिवसाच्या शुभेच्छाही आलेल्या आहेत. आज बघूया कोणाकोणाचे वाढदिवस आहेत. आज फोटोही पाठवलाय त्यांनी. या छोट्या मुलाचा आज वाढदिवस आहे. यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांच्याच काका काकी, मामा मामी, आत्या, बाबा, आई, मोठी आई, लहान आई, बाजूची आई, ह्या बाजूची आई, खाली राहणारी आई, वर राहणारी आई आणि पळून गेलेली आई. आता महिलांसाठी विशेष टीप. महिलांच्या समस्या असतात काही, त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. इथे लिहिलेलं आहे की दूधवाल्याने दुधात पाणी मिक्स केल्यास काय करावे. म्हणजे अगदी अत्यंत घरगुती उपाय आहे हा. तुम्ही घरीही करू शकता. म्हणजे एका भांड्यामध्ये ते दूध घ्या, जंगलात जाऊन एक राजहंस पकडा, त्याला घरी आणा, त्याचं तोंड त्या भांड्यांमध्ये बुचकळा. राजहंस ते दूध शोषून घेईल आणि जे उरेल ते पाणी तुमच्या भांड्यात असेल. आणि जर दूध हवं असेल तर त्या राजहंसाला पिळा आणि ते पाणी घ्या. हॅलो हॅलो. हा बोला. हॅलो, राम राम तुकरट का? हो. मला असं विचारायचं आहे, तुमचा कार्यक्रम सगळेच बघतात? हा हो. माझी आई पण बघत असेल? हो हो नक्की नक्कीच. बायको पण? हो हो नक्की. सगळी माझी मुलं बिलं सगळी बघत असतील? हो 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 बघत असतील. आवडतो त्यांना कार्यक्रम. माझा निरोप द्याल का त्यांना? हो हो हो. त्यांना म्हणावं की मी बाथरूम मध्ये अडकलोय, इथं नळाला पाणी नाही, मोटार सोडायला सांगा ना, मोटार चालू करायला. अहो इथे फोन केलाय, घरी फोन करा ना मग. त्यांना करतोय पण कोण फोनच उचलं ना. बरं ठीक आहे. तुम्हाला कळलं असेल की तुमचा मुलगा बाथरूम मध्ये अडकलेला आहे, नळाला पाणी नाहीये, तो वर जाऊन जरा कॉक उघडातो. बघितलं, असे उपयोग होतात आमच्या कार्यक्रमात. नळाला पाणी येत नाही, मग आम्हाला फोन करून सांगतात हे सगळे की नळाला पाणी येत नाही. थँक्यू सर, थँक्यू. कोण आपण? मी बाथरूम मध्ये अडकलो होतो ना, तो आता फोन केला होता. हा मीच केला होता. अरे पप्पा काय आहे? यांना ओळखतो मी. कपडे एक तर अर्धवट घालून आला, तर अर्धवट काही बोलायचं नाही. नाही ते ओळखतो यांना मी. काय डान्स करतात, काय गातात. वा वा. हो कोण? अरे नागार्जुन. अरे बाबा, माझ्या लहानपणापासून ओळखतो यांना. कोण? पार्ले बिस्किटचा बेबी. अरे परा काय रे तू? हा कुणाला बोलवलंय? त्यांच्या वाटे जाऊ नका, आधी सांगतो मी. साहेब पप्पा. मला आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या बाबा, आशीर्वाद. कोण आहेत पप्पा? शरद पवार साहेब आहेत. असं काय करतोस? काय म्हण बाबा, बसा तुम्ही, मी आंघोळ करून येतो. हा चहा पाणी घ्या. येतो पोरा. तर बघूया महिलांसाठी मकर संक्रांत निमित्त टीप काय आहेत त्या. वा. पतंग घ्या, त्यावर तुमच्या नवऱ्याचा फोटो लावा आणि पतंग उडवा. नवरा गेला उडत या वाक्याचा फील घ्या. तर स्वागत करूया ज्योतिष भास्कराचार्य यांचं. असं जाम थंडी आहे रे इकडे. बंद कर ना थोडा, जाम थंडी. बसा. तर गुरुजी. हा चालेल ना, मला आता बुर्जी पाव दिला तर चालेल, मी खाऊ शकतो. बुर्जी पावचा काय प्रॉब्लेम नाही. बुर्जी नाही, मी गुरुजी म्हटलं तुम्हाला. राशन विषयी सांगा आम्हाला. ते जाम म्हणजे सकाळी उठून लाईन लावा, दगड ठेवावा लागतो.
आणि मग तो नंबर असतो ना आमचा आणि नंतर मग ते राखेल नाही काय नाही मग तो 2 सिलेंडर राखेल कानाला पाहिजे आवडू सगळं तांदूळ तर खायला नको. कशाबद्दल बोलताय? राशनिंगचं बोलतोय ना आता यांनी विचारलं राशनिंगचं सांगा. नाही ते पेपर मध्ये 12 राशी येतात ना लिहून. 12 राशी असतात? अच्छा 12 असतं 12 असतात त्या राशी 12 असतात. आहेत ना आहेत मग आहेत ना ह्याच्यापेक्षा पण आहेत म्हणजे एवढ्याच नाही आहेत काय म्हणजे बघ आता वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या प्रदेशातल्या राशी आहेत. आता तू तिकडे गेला ना गुजरातला तिकडे एकच रास आहे. कुठली? दांडिया रास. आणि नंतर तू इकडे गेला ना कोकण मध्ये तर तिकडे एकच रास आहे. कुठली? आमरास. हे आमचे दादा तिकडचे आमरास विचार. आणि नंतर तू इकडे गेला ना हे सातारा कोल्हापूर तिकडे 2 राशी. 2 आहेत? हा. कुठल्या? पांढरा राशी आणि तांबडा राशी असं 2. आणि विदर्भाच्या साईडला गेलं ना तर 1 रास. एकच? हा. ती कुठली? तरास. आणि राहिला पुण्याला गेलास की तिथं पण एकच रास आहे. कुठली? सारास बाग. पेपर मध्ये ज्या 12 येतात तेवढंच सांगा. ठीक आहे. तुझ्या आईला अरे काय टोचते याच्यात तर ना. ओके हा अरे करंट का लागतो याला? त्या आईला मी विलन आहे का वायरमॅन आहे का कळत नाही मला. सुधीर. सुधीर नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? हा कोण आहे? प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपड़ा. अरे सुधीर आहे सुधीर. तुला सुधीरचा आवाज येत नाही? कसा आहे सुधीर एकदा काढून दाखव बरं मला आवाज. सुधीरचा माहित नाही आवाज तुला? बाई वाड्यावर चला. सुधीर आहे? मग तुला काय येतो तो काढ ना आवाज. कावट्या महाकाड बोलतोय. करेक्ट. हा सुधीर आहे. सुधीर एकदम करेक्ट. हा फिक्स 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 फिक्स. ओके, हा. पण हे काय हे चमचा कशाला दिलाय मला? पोहे कुठे पोहे? अरे चमचा नाही तो पाईप आहे पाईप. मग पाणी कुठून येतं? पाण्याचा पाईप नाही ओढा जाय. स्मार्ट बॉय. स्मार्ट बॉय. हा हा हा. स्मार्ट बॉय. सारा शहर मुझे सायन के नाम से जानता. सायन नाही रे. हा हा आलं लक्षात आलं. सारा शहर मुझे दादर के नाम से जानता. बॉस केलंय तुला बॉस. दादर नाही लायन लायन. हा 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 हा. सारा शहर मुझे नायलॉन के नाम से. नायलॉन नहीं रे, नुस्ता लायन. बुढ़िया को किडनैप कर लिया गया है. ओके एंड आउट एंड ओवर. बॉस अब फोन करो. कुणाला किडनॅप केले? अरे हाँ, किडनैपर को पेश किया जाए. डेंग 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 नंबर बोल. नंबर बोल. काय प्रॉब्लेम आहे? तोंडात बोळा आहे. ओढ मग. बोळा. नंबर सांग. 9292.
चालू आहे नंबर माग ए बुढ़िया बराबर नंबर 2 सुधीर करेक्ट आवाज आहे विजय वा हा विजय वा दीनानाथ वा दीनानाथ वा चौहान वा वा मस्त नंबर आहे सुन अरे आली आहेस का कोण आहेस तू अरे बॉस केलं ना तुला हाँ बोलतो बोल ए सुन हाँ देख तुम्हारी माँ हमारे कब्जे में है तुम्हारी माँ हमारे कब्जे में है कब्जे में हाँ ए देख हाँ तुम्हारी माँ हमारे सब्जी में क्या बना है आज तुम्हारी माँ हमारे कब्जे में है हाँ ए सुन तुम्हारी माँ कड़क 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 तुम्हारी माँ कड़क है देख अगर तेरी माँ तुझे चाहिए तो 5 रुपया लेके आ अरे ये भंगार 50,000 कोण नाही देणार रीचे कोण 50,000 रीचे कोण देईल हा काय अरे फुटलेल्या हांडीला कधी सलामी देतात का दादूस सेकंड इयरचा क्लास कुठे रे तेजा असला इकडे रे नाव काय तुझं श्रेयस माझं नाव माहितीये का हो कोण अंकुश चौधरी इथं कोण तुझा बाप बसला का रे यो कोण अरे बापरे काय केलं अरे कलर बघ केवढा मॅच होतोय रक्त दिसत नाही चेहऱ्यावर कोण यो यो अंकुश चौधरी मिनी DSP कोण DSP उर्फ दिगंबर नाही त्याच्या जवळजवळ शिवी दिली त्याला दिगंबर नाईक नाही दिगंबर शंकर पाटील कल्ला तुझं नाव सांग आता श्रेयस श्रेयस कोण आई बापांनी फुल नाव घ्यायला नाही सांगितलं श्रेयस काय श्रेयस श्रेयस तलपते खरं नाव सांग श्रेयस तलवलकर तुझ्या आईला सगळी बाटली होतो सगळी होतो अरे नको नको भावजा थांब जरा नक काय झालं सांगतो मना श्रेयस कोण तो दुसरा होता तो त्याची सुपारी जिल्ली होती मला चुकून वाटलं की तू श्रेयस आहेस म्हणून तुला पोहरला बाकी काही नाही म्हण तू जाम आवरलं रे दोस्ती करशील बांजेची त्याच्या आईला करशील ना तेरी मेरी यारी आईच्या गावान गेली दुनियादारी शिरीन कॉलेज मध्ये नवीन माल आहे बोलतो मग तुला आवरली का जाम आवरली बघतोस काय जा घुस त्याच्या आईला जा वा भाऊ वा 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 जा वा 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 मिनी शिरीन मिनी ही पण मिनी आहे श्रेयस श्रेयस आज मंजा हॅपी बर्थडे हो राज्याला केक कापायला ये मना तुला काय सांगायचं काय झालं बच्चू
बच्चू हा मी त्या मीनूने मला प्रपोज केला. अरे 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 तू हसतेस का? हसू न तर काय करू बच्चू. जाण लगीन कर मीनूशी. नाही नाही त्याच्या असलं ती मला आवडत नाही. मग तुला कोण आवडत बच्चू? तुला मी आवडते. हो. तुझं माझ्यावर प्रेम. जाम प्रेम जाम. तू मला प्रपोज टाकणार. हो हो हो. अरे डॉक्टऱ्या नक करू. काय प्रॉब्लेम बोल ना. काय प्रॉब्लेम का? कारण मिनी साईला लवशिप दिली. त्याच्या असला त्याच्या असला सकाळी ढोसून आला. तो बी एकटाच. मना पण नाही घेऊन गे. काय माणूस आहे रा. दारू पित काय ही काय करते ए ऋषी पकूर. ऋषी पकूर नाही रे. ऋषी कापूर. जोक. हा क्या